ऐन विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा मोठा गेम. सदाभाऊ खोत यांना बसला धक्का. आता विविध पक्षात इनकमिंग आउटगोईंग सुरू झाले आहे. आता ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाने रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळणार आहे. सध्या राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. तसेच प्रचाराचा धुमाकूळही उडताना दिसत आहे. सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर दुसरीकडे आता विविध पक्षात इनकमिंग आउटगोईंग सुरूसुद्धा झालेले आहे. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाने रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला असं म्हटलं जात आहे. रयत क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी नुकतंच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. पांडुरंग शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. जळगावमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पांडुरंग शिंदे यांनी रयत क्रांती संघटना सोडण्यामागचे कारणही सांगितले आहे. पांडुरंग शिंदे यांनी काय कारण सांगितले चला पाहूयात. सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावरती टीका केली होती, पण मला ही टीका पटली नाही, त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असं पांडुरंग शिंदे यांनी सांगितले. सध्या सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून लांब गेलेले आहेत. त्यांचे काम व्यक्ती केंद्रित झाले आहे अशी टीका पांडुरंग शिंदे यांनी सदाभाऊ खोत यांच्यावरती केली आहे. सध्या सदाभाऊ खोत यांच्याविषयी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. माझ्या संपर्कात जिल्ह्यातील 25 कार्यकर्ते आहेत. ते देखील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील असा दावा पांडुरंग शिंदे यांनी केला आहे. ऐन विधानसभेत रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने सदाभाऊ खोत यांना जोरदार धक्का लागल्याचे म्हटले जात आहे. सदाभाऊ खोत काय म्हणाले चला पाहूयात. सांगलीतील जतमधील परिसरात एका प्रचारसभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावेळी देवेंद्र फडणवीस देखील व्यासपीठावर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, गाईचं सगळं दूध वासरांनाच देणार. मग शरद पवारांना 9वा महिना लागला आणि कळा. ते म्हणाले, माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांचं कसं होणार? शरद पवार साहेब, तुमच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी कारखाने, बँका, सूतगिरण्या लाटल्या, पण त्यांना मानावं लागेल की एवढं करून आता म्हणतात मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला चेहरा तुझा? तुझ्या चेहऱ्यासारखा तुला महाराष्ट्र हवा आहे का? असं सदाभाऊ खोत म्हणाले होते.